अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरु शरणम। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। श्री श्री गुरवे नमः। आज ब्रह्मश्री विद्यावाचस्पती दत्त महाराज कवीश्वर यांचा पुण्यतिथी महोत्सव आहे। ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर म्हणजे मूर्तिमंत भागवत असा ज्यांचा उल्लेख भारतवर्षामध्ये केला जातो। दत्त महाराजांची संकल्पशक्ती, त्याग आणि ज्ञान हे सर्वच पाहण्यासारखं आहे। दत्त महाराज म्हणजे वासुदेव निवासचं वैभव। भारतातील चारही पीठाधीशांच्याकडून ज्यांचा सन्मान झाला आणि 3 राष्ट्रपतींच्याकडून त्यांना पुरस्कार मिळाले, अशा थोर विभूतीला आज आपण सगळेजण वंदन करूया। प्रकांड पंडित, शास्त्री, न्याय, वेदांत या विषयावर त्यांचा पूर्ण अभ्यास होता। महाराजांचं शास्त्राचा वरती असणारा जो विश्वास आणि त्याप्रमाणे असणारं जे आचरण आहे हे विलक्षण अशा प्रकारचं आहे। घराण्याची असणारी ही एक फार मोठी परंपरा महाराजांनी पुढे चालू ठेवली। योगीराज श्री सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर महाराजांचं कार्य जे आहे हे सगळं विश्वव्यापी झालं। ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर म्हणजे स्वामी महाराजांचे म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दिव्य स्पर्शानं त्यांचं आयुष्य जे आहे हे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं झालेलं आपल्याला त्यांच्या चरित्रामधून हे आपल्याला दिसून येईल। महाराजांचा जन्म हा वाडीचा सन 1910चा। स्वामी महाराजांचा मुक्काम जो आहे म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम हा त्यावेळी श्री क्षेत्र नरसेवाडीमध्ये होता। महाराज जन्माला आले, काही दिवस निघून गेल्यानंतर स्वतः स्वामी महाराज हे दत्त महाराजांच्या घरी गेले। दत्त महाराजांच्या पणजोबापासून स्वामी महाराजांचा हा संबंध होता आणि दत्तभक्तीशी समरस झालेलं हे संपूर्ण कवीश्वर घराणं। महाराज तिथे गेले आणि बाल दत्त महाराजांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं आणि त्यांच्या मुखाकडे पाहत असं म्हणतात, काय बुवा म्हणजे वक्रतुंड बुवा म्हणजे आजोबा। काय म्हणाले, आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता आलात का? म्हणाले ठीक आहे, म्हणाले हे होऊ द्यात असा म्हणून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना असा दिव्य आशीर्वाद दिला आणि तिथून महाराजांचं कार्य हे वाढत गेलं। स्वामी महाराजांचे एक परमशिष्य दीक्षित स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षित स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे गुरु। या दोघांचा ऋणानुबंध एवढा होता, गुरु शिष्याचे संबंध, गुरु शिष्याचं नातं हे अलौकिक अशा प्रकारचं होतं हे आपल्याला त्यांच्या चरित्रावरून दिसून येईल। महाराज हे आपल्या आजोबा आणि वडील यांच्या चरणी तर लीन होतेच होते, परंतु स्वामी महाराजांच्यावरती म्हणजे दीक्षित स्वामी महाराजांच्यावरती त्यांचं विलक्षण अशा प्रकारचं प्रेम हे त्यांच्या वर्तणुकीमधून आपल्याला दिसून येईल। स्मृतिकार असं म्हणतात, आयुः विद्या यशो बलम। मनुष्य जो आहे त्याचं आयुष्य वाढतं, त्यानंतर विद्या ही त्याला प्राप्त होते, त्याचं यश हे दिगंत अशा प्रकारचं होतं आणि तो बलसंपन्न होतो। कोण तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे की जो नम्र आहे आणि नित्यम अभिवादनशीलस्य, जो वृद्धांना नमस्कार करतो, जो आईवडिलांना नमस्कार करतो, जो गुरूंना नमस्कार करतो, त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी वाढतात। त्या म्हणजे आयुष्य, विद्या, यश आणि बलम। महाराजांच्या
संपूर्ण चरित्रामध्ये जीवन प्रवासामध्ये आपल्याला या गोष्टी प्रत्यक्ष दर्शनाने या प्राप्त होतात. महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं आपल्या वडिलांच्या वरती विलक्षण प्रेम. परंतु एक आपल्याला गोष्ट निश्चित अशी पाहायला मिळते, महाराज आपले वडील बसलेले असताना कधीही त्यांच्या समोर बसलेले नव्हते, उभे राहायचे आणि उभं राहून त्यांच्याशी संवाद करावा. एवढी नम्रता. स्वतः वडिलांनी म्हणावं अहो बसा आता असं म्हटल्यानंतर ते आसनस्थ व्हायचे आणि मग पुढे त्यांचा सुखसंवाद व्हायचा. हा एक त्यांच्या वडिलांशी असलेला जो अत्यंत नम्रभाव जो आहे तो आपल्याला दिसून येतो. तसंच गुरूंच्या वरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं. महाराजांचं भागवतावरचं सामर्थ्य हे दीक्षित स्वामी महाराजांनी ओळखलं, त्यांचा अभ्यास ओळखला आणि दीक्षित स्वामी महाराजांनी महाराजांच्याकडनं त्यांच्या जीवनामधला पहिला भागवत सप्ताह हा करवून घेतला, तो श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये. त्यावेळी महाराजांचं वय फक्त 16 वर्षाचं होतं. 16व्या वर्षी कोण असा महात्मा असेल की बरे ज्यांनी अशा रीतीनं संबंध या अभ्यास केलेला आहे, याचं जर उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर त्याचं उत्तर एकमेव म्हणजे ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर. असं एवढंच एक उत्तर आपल्याला मिळतं. 16व्या वर्षी विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हणतात. एखादा जो भारतामध्ये जर कोणी विद्वान असेल तर त्याची परीक्षा घ्यावायची असेल तर त्यांनी भागवत सांगावं असं म्हणतात. अशा प्रकारचं म्हणून एक वचन आहे. त्याप्रमाणे वयाच्या 16व्या वर्षी ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांनी भागवत सप्ताह केला आणि तोही कोणासमोर तर दीक्षित स्वामी महाराजांच्या समोर. महाराजांनी म्हणजे स्वामी महाराजांनी संबंध ह्या महाराजांच्या मुखामधून भागवत ऐकलं आणि ऐकल्यानंतर एवढा आनंद झाला. अहो दीक्षित स्वामी महाराजांनी ऐकलं म्हणजे प्रत्यक्ष वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ऐकलेला आहे. कारण का वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आस हेतू हिमाचल भ्रमण करीत असत. त्यावेळी ज्या गावामध्ये त्यांचा मुक्काम असे त्यावेळी वेगवेगळ्या पुराणावरती वेगवेगळ्या शास्त्रीय ग्रंथावरती त्यांचं सत्संग किंवा चिंतनपर अशा प्रकारचं प्रवचन व्हायचं. परंतु विशेष करून स्वामी महाराजांनी भागवत जे आहे हे ठिकठिकाणी सांगितलं असा त्यांच्या चरित्रामधून आपल्याला मागोवा मिळतो. त्याप्रमाणे हे कार्य ब्रह्मश्री दत्त महाराजांनी जे सुरू केलं ते केवळ स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाखाली. आणि पहिला भागवत सप्ताह जो ऐकला तो परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षित स्वामी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आल्यानंतर आपल्या शिष्याचा त्यांना एवढा अभिमान वाटला. याकरता त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं आता आपण सगळेजण मिळून ग्रंथ घेऊया. आणि म्हणून तो ग्रंथ जो आहे भागवत ग्रंथ आपल्या हातामध्ये घेतला आणि लोकांनी तो डोक्यावरती सुद्धा घेतला. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर भगवान नमस्ते असा जय जयकार करीत ही शोभायात्रा कृष्णेच्या काठी आली. त्या ठिकाणी एक उत्तम नाव सजवलेली होती. सबंध फुलांनी ती सजवलेली नाव आहे. लोक गजर करत होते. काही लोक नावेमध्ये जाऊन बसले. स्वतः दीक्षित स्वामी महाराज हे आरूढ झाले नावेमध्ये आणि बाल अशा युवा असणाऱ्या अशा प्रकारच्या ब्रह्मश्री दत्त महाराजांना त्यांनी आपला उजवा हात दिला. या म्हणाले आपण. एक आसन टाकलेलं होतं. त्या नावेमध्ये आसनस्थ झाले. महाराज अतिशय नम्र झाले. मी म्हणाले मी कसं बसणार नाही म्हणाले. आपण आता मूर्तिमंत भागवत आहात, भागवतकार आहात म्हणाले. ही आपली जगाला आता ओळख होणार आहे. आसनावरती बसवलं. स्वतः दीक्षित स्वामी महाराज त्या आसनस्थ नावेमध्ये झाले आणि जय जयकार करीत ही नाव निघाली आणि नमश्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते असं म्हणून कृष्णाकाठावरून अशा प्रकारची ही नाव निघालेली आहे. आणि होता 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 जय जयकार करीत भगवान गोपाल कृष्णांचा जय जयकार करीत ही शोभायात्रा निघाली. महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर दाटला. गुरूंचं प्रेम त्या ठिकाणी दिसून आलं. अशा रीतीनं ती किनाऱ्यावरती लागली आणि लागल्यानंतर पुन्हा एकदा अशा रीतीने पुन्हा एकदा स्वामी महाराजांनी त्यांचा आपला हात जो आहे तो दत्त महाराजांच्या हातामध्ये दिला आणि तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेऊन तो ब्रह्मश्री दत्त महाराजांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं
की भगवान गोपालकृष्णांची ही वाङ्मयी मूर्ती जी आहे म्हणजे हा भागवत ग्रंथ जो आहे तो आपल्या हातामध्ये देत आहे, तर हे कार्य आपल्याकडून या ठिकाणी वर्धिष्णू होत जाईल असा आशीर्वाद मिळाला. त्याप्रमाणे महाराजांनी अनेक अशा प्रकारचे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ केले आणि पहिला जो भागवत सप्ताहाचा ज्ञानयज्ञ जो संपन्न झाला तो अलौकिक अशा प्रकारचा होता. प्रत्यक्ष भगवान प्रभूंचं जे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या तीर्थक्षेत्रामध्ये हा ज्ञानयज्ञ संपन्न झाला. स्वामी महाराजांनी हा ज्ञानयज्ञ ऐकला आणि सगळ्यांना आनंद झाला. अशा रीतीनं मूर्तिमंत भागवत ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे हे ब्रह्मश्री दत्त महाराज होऊन गेले. त्यांचं ज्ञान आणि अशा प्रकारचं जे आहे हे किती अलौकिक अशा प्रकारचं आहे ते आपण शब्दामध्ये सुद्धा सांगता येणार नाही. त्यांचा चरित्रामध्ये अनेक अशा प्रकारचे दाखले आपल्याला देता येतील की प्रकांड पंडित म्हणून ज्यांचा उल्लेख भारतवर्षामध्ये केला जातो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या सभा व्हायच्या, विशेषतः कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये आचार्यांच्या पीठामधून धर्मसभा व्हायच्या. या धर्मसभेमध्ये जो आपला विषय मांडेल, जो जिंकेल त्याला अशा प्रकारचं सुवर्ण पदक मिळावयाचं, आचार्य त्या ठिकाणी सुवर्ण पदक द्यायचे. अशा अनेक सभा ज्या आहे ह्या जिंकण्याचं कार्य जे आहे ते महाराजांनी केलं आणि दिग्गज अशा प्रकारचं आपली प्रतिमा जी आहे ही प्रतिमा अशा प्रकारची ही महाराजांची ही निर्माण झाली. जसे दिशामधून अशा प्रकारचा जयघोष होत चालला की विजय असो, विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज हे अजिंक्य अशा प्रकारचे जे आहे हे आपल्याला राहिलेले या ठिकाणी दिसून येतात. असे हे महाराजांचं अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे. अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण एक महाराजांना आवडणारं जे पद आहे ते पद आपण आजच्या या निमित्तानं आपण पाहायचंय. महाराजांना जे पद आवडायचं ते म्हणजे दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुनी मानसी. स्मरण तुझे मज नित्य असावे तव गुण भावे गावे अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे. सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे यास्तव आता तू लवला आहे स्वपदी मन रमवावे. विवेकाणी सत्संगती हे नेत्रद्वयबा आहे वासुदेवा निर्मल देहे जेणे त्वत्पदी राहे. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुनी मानसी. हे पद महाराजांना खूप आवडायचं. स्वामी महाराजांची अखंड कृपा, सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांची अखंड कृपा, अशा दोन सत्पुरुषांच्या सान्निध्यामध्ये महाराजांचं जे संपूर्ण जीवन जे आहे हे सुपुष्पित सुफलित झालं आणि वासुदेव निवासचे उत्तराधिकारी म्हणून, द्वितीय प्रधान विश्वस्त म्हणून त्यांची कीर्ती ही सबंध विश्वामध्ये अशा प्रकारची ही पोचलेली आहे. म्हणून अशा प्रकांड पंडित ब्रह्मश्री विद्यावाचस्पती ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण त्यांचा जय जयकार करूया आणि त्यांना नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करूया. आणि या निमित्ताने सर्व भारतामधील परदेशामधील असणारे जे सर्व साधक बंधू आहेत, भक्तगण आहेत, त्यांचं साधन समृद्ध हो हीच प्रार्थना मी दत्त महाराजांच्या चरणी करतो. आणि पुन्हा एकदा परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री योगीराज गुळवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. असे हे आजचं पुण्यस्मरण आपण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा स्वामी महाराजांचे, गुरु महाराजांचे आशीर्वाद हे सर्वांना प्राप्त होत ही त्यांच्या चरणी मी पुन्हा प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.